जेव्हा आपण महाविकास आघाडीचा प्रयोग केला तेव्हा शरद पवार साहेब म्हणाले, अहो आमच्या काँग्रेसमध्ये 2 मुख्यमंत्री आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशोक चव्हाण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज आहेत, छगन भुजबळ आहेत, जयंत पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत. त्या रिक्षावाल्याच्या अंडर काम करणार काय? त्या रिक्षावाल्याच्या अंडर काम करणार काय? त्या रिक्षावाल्याच्या अंडर काम करणार काय? नमस्कार, जय महाराष्ट्र. कालपासून अरविंद सावंत आणि शरद पवार हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तर विषय असा आहे की महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना शरद पवार म्हणाले होते की दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का, असा प्रश्न पवारांनी केल्याचा गौप्यस्फोट सावंतांनी काल केला आहे. परंतु आपल्याला माहित आहे का, एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचे खरे वारसदार मानले जाते. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांचेही अत्यंत जवळचे कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. परंतु जेव्हा बाळासाहेबांचे देहांत झाले तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय होण्यास सुरुवात झाली. हळूहळू उद्धव ठाकरेनं हिंदुत्वाचा मार्ग सोडून काँग्रेस सारख्या सेक्युलर पक्षासोबत जवळीक वाढवली. आजकाल तर यांचे सारखे हिंदू विरोधी विधान असतात. त्यामुळे याच कारणामुळे शिंदे सारख्या कर्मठ हिंदुत्ववादी नेत्यांना पक्षामध्ये गुदमरल्यासारखे व्हायला लागले होते. तसेच तेव्हापासून काँग्रेस शिवसेना सरकार स्थापन झालंय तेव्हापासून या तीनही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढले आहे. यात काही नेत्यांची तर तुरुंगात पण रवानगी झाली आहे. अशाच कारणांमुळे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि बघता बघता एक सामान्य घरातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला. परंतु ही घटना अजूनही काँग्रेस शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अजूनही पचलेली नाहीये. आणि याच कारणामुळे या पक्षातील नेते एकनाथ शिंदे यांची सतत बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जनता हे सर्व काही ढोंग बघत आहे. त्यामुळे जे काही सध्या सुरू आहे ते जास्त दिवस चालणार नाही. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा.